गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष. पंढरपूरमध्ये कार्यशाळा घेण्याचं अशा पद्धतीने ठरवलं की पंढरपूर तालुका सोडून इतर तालुक्यामध्ये आता DCC बँकेने जी गोल्ड रिचेकिंग झालं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात फेक गोल्ड आढळलं. त्यामुळं आमच्या व्हॅल्यूवर लोकांना एक ट्रेनिंग मिळावं म्हणून इथे गोल्ड व्हॅल्युएशन कार्यशाळा गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य इंडियन बुलियन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आयोजित केले आहे. त्यामध्ये आमच्या व्हॅल्यूअर लोकांना हे गोल्ड बरोबर बँकांचे जी आपण करार करतो ते करार कशा पद्धतीने असावे याबद्दल सुद्धा मार्गदर्शन झालेलं आहे आणि दिवसभर कार्यशाळा चालणार आहे आणि चांगल्या पद्धतीने कार्यशाळेत ज्यांनी भाग घेतले त्यांना गोल्ड विषयी ज्ञान येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून जवळ महाराष्ट्रात आलेले आहेत आणि महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा सोडून महाराष्ट्रातून पण लोकांची संख्या चांगली. आम्ही व्हॉट्सअपवरून आवाहन केलं होतं त्या पद्धतीने आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आमच्या असोसिएशनच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत किंवा फी तर व्यवस्थित मिळाली पाहिजे आणि आम्ही काही गैरवाजवी मागत नाही. भारत सरकारचा वेल्थ टॅक्सचा जो नियम आहे त्या नियमानुसार आम्हाला पाहिजे. वेल्थ टॅक्स मध्ये व्हॅल्युएशन करताना आम्हाला लायबिलिटी नसते, परंतु बँकेमध्ये जेव्हा व्हॅल्युएशन करतो त्याला लायबिलिटी असते. त्यामुळे आम्हाला त्याप्रमाणे फ्री मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट इन्शुरन्स लायबिलिटी इन्शुरन्स हा काढला गेला पाहिजे आणि बँकेने तसं ॲग्रीमेंटमध्ये त्याची नोंद केली पाहिजे किंवा हा असा लायबिलिटी इन्शुरन्स आहे आणि बऱ्याच कंपन्याच्या लायबिलिटी इन्शुरन्स आता निघायला सुरुवात झालेली आहे. तिसरं जे सरांनी सांगितलं फेक दागिने परत व्यापाऱ्याला परत देतात, त्या कस्टमरला परत देतो तो दुसऱ्या बँकेत जातो. तर त्या बाबतीत जसा फेक नोटांचा नियम आहे 500ची नोट खोटी आली तर ती बँक जमा करून घेते आणि फाडून टाकते, त्यात तोच नियम फेक दागिन्यांच्या बाबतीत लावला गेला पाहिजे. आम्ही आमच्या बाजूने आमच्या व्हॅल्युअरला प्रशिक्षित करत आहोत. ॲग्रीमेंट कसं करावं सर्व करतोय. महाराष्ट्र सरकारकडे काही आम्ही मागण्या करतोय. आमच्या नेत्या चित्राताई वाघ आमदार यांच्यातर्फे परवा मंगळवारी आमची मीटिंग होती. आमच्या व्हॅल्युअर लोकांचं वैध मार्गाने उत्पन्न कसं होईल. आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणच्या ठिकाणी वेगवेगळ्या दागिन्यांचे ट्रेंड आणि एक डिझाईन प्रसिद्ध आहे. कोल्हापूरची ठुशी, नाशिकची शिंदेशाही तोडे, पुण्याचे. तर ह्या जुन्या सगळ्या दागिन्यांचं डिझाईन आता कमी होत चाललं आहे. पुढच्या पिढीला ते समजलं पाहिजे. याच्यासाठी गव्हर्नमेंटतर्फे आम्ही गोल्ड क्लस्टर आणि गोल्ड प्रोडक्शन हबचं मागणी करतो आहे आणि त्याबाबत परवा मंत्रालयात आमची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यात आम्ही मुंबई पोस्टर्स आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी गोल्ड क्लस्टर मागणी करतो आहे. अशा गव्हर्नमेंटचा भारत सरकारच्या उत्पन्नामध्ये सोनारी आणि सराफी व्यवसायांचा 7वा नंबर आहे रेव्हेन्यूमध्ये. त्या मानाने आम्हाला तो जो पाहिजे असतो रिटर्न ते मिळत नाही आहे. आत्ताच आकडेवारी झाली, आमच्या लक्षात आली की फक्त महाराष्ट्रामध्ये 6,000 कोटी रुपयाचा आणि फक्त पतसंस्थेचा गोल्ड लोनचा व्यवसाय आहे. म्हणजे अगदी 36 जिल्ह्याला मागितलं तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये 150 कोटी रुपयाचा व्यवहार होतोय. तर त्या 150 कोटीचा व्यवहार हा फक्त सहकारी संस्थांचा आहे. इतर बँका, पतसंस्था, प्रायव्हेट बँका, नॅशनल बँका सगळं. आणि आजपासून आम्ही सुरुवात करतो आणि खास करून पंढरपूरमध्ये वर्कशॉप घेण्यात आम्हाला असा आनंद होतो आहे की कारण आमचे जे आद्य दैवत आहे संत नरहरी महाराज त्यांची कर्मभूमी जन्मभूमी सर्व हे पंढरपूर आहे आणि पंढरपूरमधून ह्या काही गोष्टींना आम्ही सुरुवात करतो आहे. आता आमच्या असोसिएशनला एक विशेष आनंद होतो आहे. मी